नमस्कार, मी सुनील वसंत भोसले, राहणार खर्शी, तरपकुडाळ, तालुका जावली, जिल्हा सातारा. नमस्कार, मी अनिल वसंत भोसले, मी राहणार खर्शी, तरपकुडाळ, तालुका जावली, जिल्हा सातारा. आम्ही दोघे पण 10-12 वर्ष गेली शेतीच करतो. शेतीमध्ये आपले स्ट्रॉबेरी असते, बाकीची पण पिकं असतात, फराशी, मिरची, आणि त्याचे आम्ही दोघं मी स्वतः इथं शेतीमध्ये प्रोडक्शन घेतो आणि टोटल मार्केटिंग काय असेल ते आमचे छोटे बंधू सुनील भोसले एक बघतात. तर ह्या वर्षी आपण एक 5-6 प्रकारच्या व्हरायटी स्ट्रॉबेरीच्या घेतलेल्या आहेत. M2 घेतलेली आहे, मोरणू घेतलेली आहे, विवारा घेतलेली आहे. विंटर हे उत्पन्नाला चांगलं असते पीक. त्यामध्ये आपण ह्या वर्षी एक नवीन प्रयोग केलेला आहे. 8-9 महिने झाले आपण एक यारा कंपनीचे औषधांचे प्रयोग करतो आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण याराचे जे प्रॉडक्ट आहेत त्यामध्ये आपण ह्या वर्षी प्रयोगात आणलेले आहेत. मे महिन्यामध्ये आपली मदर प्लॅन्ट म्हणून येतं स्ट्रॉबेरीचे. त्या आल्यानंतर एक 1-2 महिने आपल्याला रोपं तयार करायसाठी जातात. त्याच्यानंतर आपण हे प्लॅन्ट लावलेले आहेत. हे प्लॅन्ट आपण ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगला लावलेले आहेत, म्हणजे 30 ऑगस्टच्या आसपास लावलेले. 30 ऑगस्टनंतर याचे प्रोडक्शन आपल्याला 40 दिवसानंतर चालू झालेलं आहे. आणि आज अखेर आपण एक ह्या म्हणजे प्रोडक्शन घेतो आहे, तोडतो आहे स्ट्रॉबेरी 40 दिवसानंतर. मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत याचं प्रोडक्शन आपण घेणार आहे. यावर्षी आता आपला प्लॉट आहे एकदम मस्त हेल्दी आहे. ह्या 8-9 वर्षामध्ये आपल्याला स्ट्रॉबेरी पिकामध्ये ज्या पद्धतीचं उत्पन्न अपेक्षित होतं त्या पद्धतीत आपल्याला उत्पन्न मिळत नव्हतं. स्ट्रॉबेरी पीक करत असताना आपण दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची खतं, औषधे हे वापरत असतो स्ट्रॉबेरीला. पण ज्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न मिळालं पाहिजे, अपेक्षित आहे, त्या पद्धतीने आजपर्यंत असे उत्पन्न मिळालं नव्हतं. तर उत्पन्न का भेटत नव्हतं याचं कारण म्हणजे आपल्या झाडाला ज्या पद्धतीनं फुलं लागायला पाहिजे होती ते फुलं लागत नव्हती. फळांमध्ये ज्या प्रकारची क्वालिटी, साईजमध्ये, दिसण्यामध्ये, कलरमध्ये आणि चवीमध्ये महत्त्वाचं हे आपल्याला त्यामध्ये मिळत नव्हतं. त्याच्यामुळं आपलं हे उत्पन्न घटत होतं. उत्पन्न मिळत नव्हतं म्हणजे दरवर्षी आपण जे औषधं खतं महाग औषधं खते वापरत होतो त्याच्यामध्ये आपले खर्च जास्त होत होता. त्याच्यात आमचा खर्च जास्त झाल्यामुळे आमच्याकडं बऱ्यापैकी शिल्लक जास्त राहत नव्हती. चालू वर्षी आम्हाला घोरपडे साहेब भेटले. त्यांनी यारा कंपनीच्या औषधांचं, खतांचं आपल्याला माहिती दिली. त्याच्यानंतर यावर्षी आपण यारा कंपनीचे खतं 8-9 महिने झाले वापरत आहोत. यामध्ये यारा कंपनीचे यारा रेगा, यारा मिला कॉम्प्लेक्स आणि स्टॉफिट, सिनिफॉस, वर्ड बिल्डर ह्या 5 प्रॉडक्टचा वापर केलेला आहे आपण. त्यामध्ये यारा मिला कॉम्प्लेक्स हे आपण भेसळसाठी वापरलेलं आहे बेडमध्ये. त्याच्यानंतरनं यारा रेगा 12-0-23 हे ग्रेड आपण ड्रिपने सोडण्यासाठी वापरलेले. आणि त्याच्यानंतरनं बेड बिल्डर, सिनिफॉस आणि स्टॉफिट हे आपण दर 4 दिवसांनी स्प्रेसाठी वापरलेले आहे. ही खते जेव्हापासून आपण वापरत आहोत तर तेव्हापासून आपण खर्चाच्या तुलनेत आपल्याला 50% खर्च कमी झालेला आहे. प्रामुख्याने हे सर्व करत असताना आपल्याला जे प्रॉडक्ट वापरल्यानंतरनं त्या तुलनेत जे झाडांना चकाकी पाहिजे होती, आपल्याला फळांना चकाकी पाहिजे होती, प्रोडक्शन चांगलं पाहिजे होतं. मार्केटमध्ये जर प्रोडक्शन चांगलं असेल तरच त्याला मार्केट मिळतं. त्या दृष्टीने आपण यारा रेगा वरून स्प्रेसाठी बर्ड बिल्डर, स्टॉफिट, सिनिफॉस हे औषधं वापरल्यानंतर आपल्याला त्या झाडामध्ये फरक दिसलेला आहे, फळामध्ये फरक पडलेला आहे आणि मार्केटमध्ये आपल्याला आपल्या प्रॉडक्टला म्हणजे फळांसाठी मागणी वाढलेली आहे. गेली 6 महिने झालं आपण हे उत्पन्न घेत आहोत. त्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने खर्चाच्या मानाने 50% खर्च कमी झालेला आहे आपला हे औषधं वापरल्यामुळं, खतं वापरल्यामुळं. आणि जे आपले प्रोडक्शन आहे दरवर्षी आपल्याला या प्लॉटमध्ये सरासरी
70-80 किलो स्ट्रॉबेरी मिळायची पर डेला. तर आता ती स्ट्रॉबेरी आपली 150, पावणे 200 किलो या रेंजमध्ये तुटत आहे. स्वप्नील घोरपडे साहेब भेटल्यानंतरनं आम्हाला यारारेका हे ग्रेड सोडण्यासाठी सांगितले. ते 1-2 वेळा सोडल्यानंतर आम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट आल्यानंतर आम्ही सरांची चर्चा करून त्यांनी आम्हाला याचे पूर्ण शेड्यूल बनवून दिले आणि आम्ही तेव्हापासून गेली 6 महिने यारारेगा ह्या 12-0-23 या प्रॉडक्ट शिवार आम्ही ड्रीपद्वारे त्या प्लॉटसाठी कोणत्याही प्रकारचं खत सोडलेलं नाही आणि आत्तापर्यंत आम्ही हे सोडतो आहोत आणि पण पुढे पण सोडणार आहे. आणि आता असा विचार झालेला आहे की 12-0-23 शिवाय स्ट्रॉबेरीसाठी दुसरं खत कोणतंही वापरणार नाही. मी सर्व शेतकरी बांधवांना म्हणजे स्ट्रॉबेरी उत्पादक सर्व शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो, माझा अनुभव आहे की तुम्ही पण यारारेगा किंवा यारा कंपनीच्या सर्व प्रॉडक्टचे एकदा वापरून बघावी. त्याला खूप भारी रिझल्ट आहे आणि आपला खर्च पण खूप वाचत आहे. मी सर्व मार्केटिंगचं बघतो. मार्केटिंगमध्ये जेव्हापासून माल नेत आहे तेव्हापासून तसंच चांगल्या क्वालिटी आणि याराच्या ग्रेड वापरल्यापासून आहे मालामध्ये फरक पडलेला आहे. तसंच शायनिंग, चकाकी, मालामध्ये साईज हे फरक पडलेला आहे. इतर शेतकऱ्यांपेक्षा मालामध्ये भरपूर प्रमाणात फरक पडलेला आहे आणि मागणी बी भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. थँक्यू यारा.